रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण वाघबीळ लोकेशन लावलं. वाघबीळलाच एकदम रोडला लागूनच विजय गॅलेक्सी नावाचं कॉम्प्लेक्स आहे. जर कॉम्प्लेक्स बघितलं तर तसं मोठं आणि चांगलं प्रशस्त आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज आहे. आणि ह्याही फ्लॅटसोबत एक कार पार्किंग असणार आहे. 456 कार्पेट असणारं 1 BHKचा फ्लॅट आहे. मेंटेनन्स संदर्भात जर आपण चर्चा केली तर 4,500 रुपये ह्याचा मेंटेनन्स आहे. आणि OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत. सोसायटी झालेली आहे. कोणत्याही बँकेकडनं आपण लोनचा प्रस्ताव दिला तरी ते लोन आपल्याला होईल, कारण पेपर टायटल सगळं क्लिअर आहे. त्याच्यानंतर जर समजा फ्लॅट बघितला आपण तर फ्लॅट खूप हायर फ्लोअरला नाही, लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. आणि याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कव्हर्ड कार पार्किंग असणार आहे. तर अशाच पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे, जिथे आपण हॉस्पिटल्स म्हणा, शाळा म्हणा किंवा जाणं येणं म्हणा, ठाण्याला जायला जर पाहिजे तर ते हे रोडला लागूनच असणारं वाघबीळ नाक्यावरती असणारं हे एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे हा आपण तुम्हाला 1 BHK फ्लॅट दाखवण्याचा खरं तर प्रयत्न करतो आहे. तसा फ्लॅट जर आपण बघितला कंपासद्वारे मोबाईलच्या, तर बाहेर जर आपण जायचं म्हटलं तर साधारणतः साऊथ ईस्ट हा असणारा फ्लॅट आहे. जर तुम्ही साऊथ ईस्टनं बाहेर जाणार आहात, तसं ईस्ट जास्त आहे पण साऊथ थोडं तरी दाखवले जाते. त्याच्यानंतर हे तुमच्या घरापुढे असणारं तुमचं हे तुम्हाला साईडला तुम्हाला दिसतंय हे ओपन जागा. आणि पुढे बघितलं तर हे 2-3 अशा लिफ्ट आहेत. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेस्ट दाखवते, म्हणजे कंपासमध्ये तर वेस्ट दाखवते. साऊथ एकदम थोडंसं आहे, म्हणजे पण आहे थोडंसं असं जाणवते. तसं ईस्ट वेस्टच धरलं तरी चालू शकते, कारण मध्यावरती जर बघितलं तर ईस्ट वेस्ट येते. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा आपला हॉल मिळतो, जो मोठा आणि चांगला आहे. आणि हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथं स्टँडिंग बाल्कनी आहे, प्रॉपर आहे ती. आणि समोर जर बघितलं तर हे पोडियमचं तुम्हाला तुमच्याच घरामधून तुम्हाला गार्डन दिसते, म्हणजे कारण खाली 3 माळ्याचे दोन माळ्याचं खाली पोडियम आहे, त्याच्यानंतर एक फर्स्ट फ्लोअर, त्याच्यानंतर हा फ्लॅट. म्हणजे अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण हे बघू, इथे बघू शकता तुम्हाला डायनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना जागा ऑलरेडी आहे. आल्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही इथे जर आलं तर तुम्हाला इथं किचन मिळतं. इथं फ्रीज ठेवलेलं आहे. इथे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं मॉड्युलर किचन आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर परत तुम्हाला इथे पण हे ACचं ठेवण्यासाठी इथे पण तुम्हाला स्टँडिंगसाठी नक्कीच जागा उपलब्ध आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी प्रॉपर आलेली आहे. आपण ज्यावेळेला किचनच्या अपोजिट डायरेक्शनला जाणार तिथे हात धुण्यासाठी आहे. अधिक तुम्ही आतमध्ये आला तिथे वॉशरूम, बाथरूम ह्या पद्धतीचं दिलेलं आहे. आणि इकडे जर आपण आलो तर परत तुम्हाला इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी मोठी जागा आहे. म्हणजे इथून तिथपर्यंत गेलं तरी ती जागा तुम्हाला तिथे कपडे वाळवायला किंवा मग वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एवढी मोठी जागा उपलब्ध. बिल्डिंग पण खूप काही जास्त जुनी नाही, 6-7 वर्ष जुने असणारं विजय गॅलेक्सी नावाचं कॉम्प्लेक्स आहे. तिथेच हा फ्लॅट आहे. आणि नंतर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता बेडरूम आहे. हे बेड असं मोठं साईडला लागलेलं आहे, तरी पण 5 फूट जागा ह्या साईडला उपलब्ध आहे, 4 फूट जागा त्या साईडला आहे. अधिक इथे कपाटाचं बनवू शकता हे तसं ठेवलेलं आहे. आणि वरती तुम्हाला AC किंवा फॉल सिलिंग वगैरे ह्या बेडरूमला पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जस्ट अपोजिटला जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक प्रॉपर चांगल्या पद्धतीनं मोठं ह्या साईडला पण दिलेलं आहे. तर हे ज्या माणसांना रोड कनेक्टेड पाहिजे त्या पद्धतीने त्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर नक्की चांगलं असू. हे जे मालक आहेत ह्यांनी विकण्याचा हा निर्णय घेतला. आणि जी किंमत ठेवताना त्यांनी 75 लाख रुपये त्यांनी किंमत ठेवलेली आहे, की 75 लाख रुपये निगोशिएबल ह्या 1 BHKची किंमत आपल्याला असणार आहे. अशा पद्धतीचा हा जो फ्लॅट आहे, हा जर तुम्हाला बघायचा असेल तर ह्याची चावी आपल्याकडे पडलेली आहे. आपण हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. अशाच पद्धतीचे नवीन आपण रोज काय ना काय प्रयत्न चाललेला आहे, की हा फ्लॅट दाखव, तो फ्लॅट दाखव, इकडे जा, तिकडे जा. तर मला असं वाटतं आम्ही आमच्या मेहनतीला खूप चांगल्या पद्धतीनं, तसं माझं पण काम तेच आहे, की बाबा कर्म करत राहत, कर्म करायचं काम चाललेलं आहे. फळ देणं न देणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. तर फळ द्यायचं की नाही ते तुम्हीच ठरवा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.